नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवणार आहे. तर आता आहे ना, हिरवी मिरची आणि लसूण मस्त असं आहे ना, जरा जाडसर मी मिक्सरमधून दळून घेतलं आहे. आणि इथे एक जुडी पालक स्वच्छ धुवून नितरत ठेवला होता ना, आता चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि मी काय बनवणार आहे माहिती आहे, मी बनवणार आहे पालकची भजी. ती पण मस्त एकदम चटपटीत. आणि आता इथे 2 असे कांदे घेतले, ते छान असे बारीक चिरून घेतलेले आहे. आणि बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि 2 बटाटे अशा हाताने छान कुचकरून टाकले. हे उकडलेले 2 बटाटे मी घेतले आहे आणि ते छान हाताने बारीक हे केले. हळद टाकली आहे आणि ओवा टाकला, चवीप्रमाणे मीठ, धना पावडर, जिरा पावडर आणि कस्तुरी मेथी आणि मिरची आणि लसूणचा थोडासा ठेचा टाकला आणि कोथिंबीर टाकली. आणि जरासं पाणी टाकायचं. आपल्याला इथे जास्त पाणी नाही, थोडंसं पाणी टाकायचं. असं छान मिश्रण एकजीव करून घ्यायचा. बघा आता मिश्रण एकजीव केलेलं आहे. आणि आता लगेच इकडे ना, कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवणार आहे. आणि मस्त असे टपटप करून छान अशी याची भजी करून घ्यायची. ही भजी खायला एवढी टेस्टी लागते ना, खूप सुंदर. आता अशी थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये ही गरमागरम मस्त पालकची भजी एक नंबर खायला लागते. एकदम सोपी पद्धत आहे आणि एवढे छान लागतात ना, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि थोडं आहे ना, मंद गॅसवरती नंतर याला चांगलं बारीक गॅसवरती आपण छान शिजून द्यायचे, कारण बटाट्यामुळे हे लवकर जळतात. म्हणून ते जरा तळताना आपण याची काळजी घ्यायची. पण खायला तुम्ही म्हणाल ना, एवढे भन्नाट लागलेत ना, खूप टेस्टी लागले ही भजी खायला. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगा. आता असे मंद आचेवर ना, छान बारीक गॅसवर होऊन द्यायचे ते, म्हणजे आतमध्ये कच्चे राहिले नाही पाहिजे अजिबात. घरातले पण एवढे आवडीने खातात नाही हे भजे, एकदम मस्त. असे एक 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 करून ना, मी सगळी भजी व्यवस्थित काढून घेतली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भजी कशी झाली आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा. पालक भजी खायला एवढे एक नंबर लागते आणि त्यात आता मस्त सीझन पण चालू आहे. मार्केटमध्ये छान आता फ्रेश अशी ताजी ताजी पालक भरपूर प्रमाणात विकायला येते. तर नक्कीच तुम्ही एकदा पालक भजी बनवा आणि थंडीमध्ये एन्जॉय करा. बघा किती मस्त झाले हा, एकदम छान टेस्टी. आता हे आपले पालक भजे रेडी झाले. मस्त आता सॉस घ्यायचा, तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर सॉस बरोबर खा, चटणी बरोबर खा किंवा असेही खाल्ले तरी ही भजी खूप छान लागतात. बाय.